विवेक यायचा आहे या ठिकाणी मात्र मयूर पाटील सरांकडनं आणि शशिकांत पाटील सरांकडनं आकर्षक ट्रॉफी आणि मयूर मयूर 200 रुपयाचं पारितोषिक घ्यायचं आहे. आपण बघतोय मनोज भोईर आणि स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये जातोय. सलामीर मैदानाच्या आतमध्ये जाताना स्वप्नील सातत्यपूर्ण कामगिरी ज्यांच्या माध्यमातून बघायला मिळते. आजच्या दिवसातील अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्यामध्ये विवेक यायचे आपला ट्रॉफी घेण्यासाठी. विवेक तीन बाउंड्री ज्याने मारल्यात विवेक आपला मेडल आणि 200 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी या. बघूया गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय. या वेळेला मात्र व्हाईट बॉलचे संकेत दिले जात आहेत. गौरव गोलंदाजी मार्कवर आहे. बघूया स्वप्नील ऑन स्ट्राइक, मनोज भोईर ऑन स्ट्राइक इनकडे. चला लवकर घाई करायची. सूर्य हा अस्ताला जातो आणि बॅड लाईट येते याची नोंद घ्या. इथे मात्र चेंडूला एक्झिक्यूट केलंय. चौकार येतोय आणि धावसंख्या 4 ने वाढताना जाऊन पोहोचेल 5 वर. बघायला मिळते गोलंदाज गौरव. 5 धावा झाल्यात धावफलकावर. एसएम फायटर संघाच्या संगणकाला आम्ही सांगू इच्छितो की सेकंड इनिंग तुमची आहे, बॅटिंग करायची आहे. जेवढा वेळ तुम्हाला वाचवता येईल तेवढा वाचवा, कारण बॅड लाईट येते. याची आपण दक्षता घ्या आणि लवकरात लवकर 4 षटका हाताळण्याचा प्रयत्न करा. मी मात्र इथून तुम्हाला फक्त सजेस्ट करू शकतो, पुढचं कार्य तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे. गौरव तयार होईल, सामोरे जाईल तो मिस्टर स्वप्नील. खूप चांगली फलंदाजी केले आजच्या संपूर्ण दिवसामध्ये स्वप्नील याने. या वेळेला मात्र सुरेख शॉट आहे, मात्र चेंडू जाईल सरळ डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. अप्रतिम शॉट मात्र बघायला मिळतोय. धावसंख्या सिंगलने पुढे जाताना निखिल पाटील आम्हाला दर्शवताना धावसंख्या झाल्यात ते 6. चेंडू आणि फळी मधलं द्वंद्व, एकमेकावर वर्चस्व प्रस्थापित केलेली लढाई फक्त आणि फक्त माझ्या बाजूने फिरावी म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये. सुहास गावड यांच्याकडनं 100 रुपयाचा पारितोषिक आहे. स्वप्नीलने कधी षटकार मारावा आणि इथून मात्र आपण एटीएम त्यांच्यासाठी ओपन केले असं सुहास सांगतोय. 100 रुपये या ठिकाणी दिले जातील. धावसंख्या मात्र सिंगलने पुढे जाईल, जाऊन पोहोचले 7 धावावर. आणि जय त्यांचे परम मित्र यांच्या माध्यमातून मनोज भोईरसाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे मात्र जय सुद्धा आपले एटीएम ओपन करतायत आणि मनोज भोईरसाठी एक संधी उपलब्ध केले, एक ऑपॉर्च्युनिटी आहे. बघूया पुढचा चेंडू. गौरव तयार होतोय गोलंदाजी मार्कवर. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅटची कडा घेतोय. डिक्लेअर झोन मध्ये जाईल, सिंगल रन्स ऍड केली जाईल आणि धावा बघायला मिळत आहेत ते 8. आजचा अंतिम सामना आपल्याला बघायला मिळतोय. तब्बल 9 सामने खूप चांगल्या पद्धतीने आपण हँडल केलेले आहेत. अंतिम सामन्याकडे आपण वाटचाल करत आहोत. थोडीशी थंड हवा मैदानाच्या आतमध्ये वाहताना. क्लायमेट थोडंसं चेंज आहे, पण बघतोय गेले 2 दिवस आणि थोडीशी घाई करा प्लीज, विनंती असेल. नवीन चेंडू येतोय मैदानाच्या आतमध्ये. धावा आहेत ते फक्त 8. षटक क्रमांक आहे ते पहिलं मार्गस्थ.
बघूया गौरव या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर समोर आहे मनोज जय यांच्याकडनं मात्र प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी अनाउन्समेंट केलंय. अतिशय सुरेख देखणा चेंडू डॉट बॉल आलाय. गणेश कारभारी आपण एष्ट्यांच्या मागे बघतोय. यष्टीरक्षक सुरेख कामगिरी ज्यांच्या माध्यमातून आपण बघतोय सातत्यपूर्ण कामगिरी कन्सिस्टन्सी ज्यांच्या खेळामध्ये आपल्याला नेहमी बघायला मिळते. धावा आहेत त्या स्कोर कार्ड वरती 8. ते मात्र चेंडू पुनश्च जाईल डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या आहे ती 9. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपुष्टात आलंय. 9 धावा धावफलकावर. चला दुसरा गोलंदाज या प्लीज गोलंदाजी मार्कवर. अन्यथा बॅड लाईटचा डिसएडव्हान्टेज तुम्हाला मिळू शकतो याची नोंद घ्या. आणि आमचं प्रेमळ निवेदन आहे की कुठल्याही संघाला मात्र बॅड लाईटचा डिसएडव्हान्टेज मिळू नये. त्यासाठी मात्र तुम्ही या ठिकाणी टाइम वाया घालू नका. गोलंदाजी मार्कवरील गोलंदाज या वेळेला SM फायटर संघाकडनं गुरुनाथजी गडगे सरांना मी या मॅचच्या माध्यमातून विनंती करतोय की आपण सुनीजी पाटील सरांसोबत संपर्क करावा. जाते आपण मैदानाच्या आतमध्ये. धावा आहेत ते 9. मंगेश आलाय गोलंदाजी मार्कवर. चला वेळ या ठिकाणी आपल्याकडे नाहीये. स्वप्नील असेल अतिशय सुरेख चेंडूला खोदून काढलंय काऊ कॉर्नरला. तिथे मात्र फंबल बघायला मिळते. मात्र 2 धावा या ठिकाणी मिळतील. 11 रन्स ऑन द बोर्ड. या वेळेला मात्र सुरेख लॉफ्ट केलाय चेंडूला. स्वप्नील मात्र ऑन फायर बघायला मिळतोय. पारितोषिक केले या ठिकाणी सुहास कडनं स्वप्नील यांना. आता मात्र पंच दर्शवत आहेत डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्या सिंगलने काउंट केली जाईल. 18 रन्स ऑन द बोर्ड. आजचा दिवस आपण बघतोय आगरवाडी प्रीमियर लीग 2022 चा सुरेख दैदिप्यमान नेत्रदीपक नेत्रलोचक असा सोहळा डॉट बॉल आलाय. आणि या स्पर्धेमधला प्रत्येक सामना हा नेत्रदीपक नेत्रलोचक चित्त थरारक चित्त वेदक रोमहर्षक रोमांचक सामन्याची पर्वणी घेऊन आलाय तमाम क्रीडा रसिकांसाठी. मंगेश गोलंदाजी मार्कवर. या वेळेला सुद्धा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. धावसंख्या सिंगलने पुढे जाताना जाऊन पोहोचलंय 19 धावा धावफलकावर. अंतिम चेंडू असेल. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू आपण बघताय. संध्याकाळचं सत्र आहे. पक्षी सुद्धा मात्र आपल्या घरट्याकडे वळताना दिसत आहेत. असं नयनरम्य दृश्य आपण निहाळतोय. इथे मात्र सुरेख स्लॉक स्वीप केलाय. अप्रतिम फिल्डिंग बघायला मिळते. रुपेश लल्ला यांच्याकडनं एक मुस्तैद खेळाडू म्हणून बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये तैनात आहेत आणि चांगली फिल्डिंग. धावा मात्र बघायला मिळत आहेत. 20 धावा 10च्या सरासरीने या ठिकाणी धावा बनतायत. यश टिझे गणेश कारभारी 20 धावा झाल्यात आणि स्वप्नील आणि मनोज भोईर अप्रतिम गोलंदाजी फलंदाजी करतायत. आपण बघतोय गणेश कारभारी ऑन बॉलिंग मार्क. अनेक वर्षाचा अनुभव ज्याच्याकडे आहे तो आहे गोलंदाज गणेश.
विघ्नहर्ताचं एक नाव सुद्धा गणेश आहे, एका बाजूने स्वप्नील आहे जो एक आक्रमक शॉट ज्यांच्या फळीत न येत आहेत, एक दैदिप्यमान सोहळ्याचा एक आक्रमक हिटर म्हणून एक साक्ष बनतोय, तोच हा फलंदाज. 20 रन्स ऑन द बोर्ड विदाउट लॉस आपण बघतोय. गणेश ऑन बॉलिंग मार्क. या वेळेला रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न आहे, एक धाव मात्र अर्चित केली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न वेगाने येतोय मनीष भोईर. वाडा रनिंग सुपर. धावसंख्या मात्र 22 वर जाऊन पोहोचेल. रनिंग बिटवीन द विकेट एक अप्रतिम बघायला मिळते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. हा मात्र एक्स्ट्राच्या रूपाने ऍड केल्या जातील. पंच दर्शवत आहेत इट इज अ व्हाईट बॉल. धावसंख्या 2 ने पुढे जाताना डिक्लेअर झोन मध्ये गेल्या 24 धावा धावफलकावर. चोवीस धावा धावफलकावर. आणि पंच आमच्याकडे बलटाय इट इज अ व्हाईट बॉल आणि टोटली 2 धावा पुनश्च. आणि या ठिकाणी आपण बघू शकाल की जी आकर्षक ट्रॉफी आहे, तुम्ही कुठलीही कामगिरी करा बॅक टू बॅक कन्स्केटिव्ह 3 वाईट असतील, 3 नो असतील, 3 चौकार असतील, त्यासाठी मात्र ट्रॉफी या ठिकाणी अवेलेबल आहे. इथे मात्र चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न केला गेला. एक धाव मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. बघूया धावा आहेत त्या स्कोर कार्डवर. 27. अतिशय सुरेख पदाला आली ते बघायला मिळते. मिडॉनला मात्र तेवढंच चांगली फिल्डिंग आणि 2 धावा परिपूर्ण. धावसंख्या मात्र पोहोचलाय 29 वर. $29 on the board. या वेळेला मात्र स्टेप आउट करून खेळतोय आणि चेंडू जातोय सीमा पार चौकार. आणि धावसंख्या 4 ने फ्लाय होते जाऊन पोहोचले 33 धावा. 33 धावा धावफलकावर. गणेश गोलंदाजी या वेळेला स्टेप आउट करून या वेळेला मात्र हळुवारपणे फ्लिक केले चेंडूला, फक्त दिशा देण्याचं काम केलं. इथे मात्र आपण बघतोय रुपेश लल्ला या ठिकाणी फील्ड करतोय. धावा आहेत त्या स्कोर कार्ड वरती 40. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अंतिम षटक या ठिकाणी येईल गोलंदाजी मार्कवर. SM फायटर संघाचा गोलंदाज. बघूया अंतिम षटक आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येईल.
बघूया गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज भावेश. या ठिकाणी लाऊड अपील केलं जाते. बघूया मात्र डॉट बॉल आलाय सुर्रे किपिंग. हो 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 हो, या ठिकाणी मात्र डॉट बॉल आपण बघू शकाल. धावसंख्या थांबलंय 40 वर आणि आक्रोश आक्रोश आणि आक्रोश आपण बघू शकाल. आनंद, टफ फाईट, संघर्ष सर्व काही मैदानाच्या आतमध्ये. बघूया भावेश मात्र सुर्रे गोलंदाजी हाताळतोय आणि गणेश कारभारींचा सुरेख साथ. स्वप्नील तयार होतोय. या वेळेला लॉफ्ट केलंय. प्रथमेशच्या चेंडूवरती येतोय षटकार. अतिशय सुरेख यावेळेला इंटू द गॅप मध्ये मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय सन्नी यांच्याकडनं. धावसंख्या बघायला मिळेल 47 हवा. अंतिम 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. 47 हवा धावफलकावर. "47 on the board." इथे मात्र वाईट बॉल. 48 हवा झाल्या धावफलकावर. अतिशय सुरेख यावेळेला मात्र ऑन ड्राईव्हच्या रूपानं सनी यांचं सुरेख क्षेत्ररक्षण. 49 ऑन द बोर्ड. 49 हवा धावफलकावर. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. "49 धावा." चला घाई करा. अंतिम 2 चेंडू आहेत. अजूनही आपल्याला एक इनिंग खेळवायची याची नोंद घ्या. अतिशय सुरेख यावेळेला चेंडूला मात्र काहू कॉर्नरला सन्नीचं देखणं क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या मात्र 50 वर जाऊन पोहोचलाय. गुड फिल्डिंग. सनीसाठी मात्र एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. युवा खेळाडू आहे आणि अप्रतिम. आणि यासाठीच आपल्याला आगरवाडी प्रीमियर लीगचं आयोजन आहे, जेणेकरून आपल्या विभागातील तरुण खेळाडू पुढे येतील. खूप चांगलं प्लॅटफॉर्म या स्पर्धेच्या माध्यमातून. 50 धावा धावफलकावर. 50 धावांची पार्टनरशिप बघायला मिळते, ती सुद्धा पहिल्या विकेटसाठी. हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे आगरवाडी प्रीमियर लीगचा आपण बघतोय. या वेळेला मात्र थर्ड मॅनला जाईल. 51 धावा. 52 धावांचा टार्गेट आहे. चला फील्ड अरेंज करायची. और बेल
चला ओपनिंग पेअर आणि फील्ड अरेंज करायचे प्लीज. 52 धावांचा टार्गेट आहे. अंतिम सामना, अंतिम इनिंग मैदानाच्या आतमध्ये. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब रुपेश आणि करो मंगेश और अशी बेल जोडी आइकन को मैदानाच्या दबाना आतमध्ये. बिल्कुल मत भूलना. बघूया 52 टार्गेट समोर आहे. 13च्या सरासरीने धावा इथे बनवायच्या आहेत आणि त्यासाठी मात्र दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. इस मैच को जीतने का जो सपना देखा है उस सपने को साकार करने के लिए ओपनिंग पेयर बीच मैदान में जाते हुए अपने आशा, अपने उम्मीद, अपने अभिलाषाएं, अपनी तमन्ना, अपने आरजुओं को यहाँ पर हकीकत में परिवर्तन करने के लिए, तब्दील करने के लिए ओपनिंग पेयर बीच मैदान में 24 गेंदे शेष और 52 रन की जरूरत. मंगेश और रूपेश बीच मैदान में. तो देखना है समर्थ 11 टीम के ओपनिंग गेंदबाज संतोष. मंगेश की बात करेंगे, एक नामचीन बल्लेबाज हैं इस प्रतियोगिता में, इस श्रृंखला में एक लाजवाब बल्लेबाजी उनके द्वारा देखने को मिली है. बॉल तो देखना इस समय 24 गेंदे और 52 रनों का लक्ष्य. 13 के औसत से रन बनाने होंगे आज की शाम. किसके नाम, सवाल मेरे मन में घर कर रहा है. जवाब मिलेगा बीच मैदान में. गेंदबाजी के लिए संतोष आए हैं तो बल्लेबाजी के लिए मंगेश. एक तरफ रनों को रोकने के लिए स्ट्रैटेजी बनेगी, रणनीतियां बनेगी, तो दूसरी तरफ लक्ष्य को पाने के लिए कोशिशें लगातार जारी होंगी. अपने तमन्ना, अपने आरजुओं को, अभिलाषाओं को लेके बीच मैदान में खड़े हैं दोनों टीम के सभी खिलाड़ी. इस बार संतोष बैकफुट पे गए, इस समय पॉइंट में गेंद को खेला लेकिन गेंद घूमती हुई नजर आ रही है. डिक्लेयर जोन. सिंगल रन जरूर मिलेगा लेकिन क्या गजब का शॉट है, क्या कॉन्फिडेंस है और क्या कट शॉट खेलने का उनका जो स्टाइल है, मेथड है, सुपर, काबिल तारीफ, प्रशंसा के पात्र, अद्भुत, अवाक, चकित, मौन करने वाले बल्लेबाजी. स्कोर कार्ड के ऊपर इस समय सिंगल रन. 52 रनों का लक्ष्य है. एक तरफ संतोष ने इस श्रृंखला में काफी अच्छी गेंदबाजी की है तो दूसरी तरफ मंगेश ने भी अपने बलशाली होने का प्रमाण दिया है. काफी अच्छी बल्लेबाजी उनके द्वारा भी देखने को मिली है. इस बीच दूसरी गेंद, इस बार काफी अच्छा बॉर्डरमैन का यूज, गेंद को स्वीपर कवर में खेल दिया बाउंड्री लाइन के बाहर. सुपर बैटिंग इस समय देखने को मिलती हुई. स्कोर कार्ड के ऊपर इस समय 5 रन. अप्रतिम बल्लेबाजी, दर्शनीय स्ट्रोक. इस बीच 5 रन इस समय स्कोर कार्ड पर. अच्छी बल्लेबाजी मंगेश के द्वारा. संतोष तैयारी सुर की तीसरी गेंद लेके. बहुत ही बढ़िया चेंज ऑफ द पेस, धीमे गति से गेंद डायरेक्ट, इट इज ऑलवेज डेंजरस. लेकिन यहां पर देखना है, बच्चे हैं अंपायर के संकेत नॉट आउट के. स्कोर कार्ड के ऊपर इस समय 6 रन. क्या क्रिकेट है. कुछ समय के लिए दिल थम सा गया था, दिल की धड़कनें थोड़ी सी बढ़ गई थी और लग रहा था कि आखिरी पलों में क्या होगा, लेकिन बल्लेबाज जीते हैं. सुपर, अद्भुत क्रिकेट बीच मैदान में. 6 रन ऑन द बोर्ड. संतोष बनाम अब रूपेश. ये भी एक हार्ड हिटर बल्लेबाज है रूपेश. आज जरूरत है इनकी बल्लेबाजी की. देखना रूपेश क्या अच्छी बल्लेबाजी करेंगे. इस बार खूबसूरत इनटू द गैप में गेंद काफी तेजी से जाती हुई एक्स्ट्रा कवर में.
गेंद इस समय बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन का हिसाब होता हुआ स्कोर कार्ड के ऊपर इस समय 10 रन। कहते हैं कि इंसान की स्कोर कार्ड के ऊपर अच्छा संघर्ष बीच मैदान में नजर आता हुआ। इस बार थोड़ी सी उछाल भरी गेंद और रूपेश को डोमिनेट करते हुए एंड ऑफ द फ्रेश ओवर 12 रन स्कोर कार्ड के ऊपर, बची अब 18 गेंदे और चाहिए यहां से 40 रन की जरूरत। खूबसूरत क्रिकेट। कहते हैं कि जीवन की इस चादर में सांसों के ताने बाने हैं, दुख की थोड़ी सी सिलवट है, खुशियों के तो फूल सुहाने हैं। क्यों सोचो आगे क्या होगा, कल के कौन ठिकाने हैं। ऊपर बैठा वो बाजीगर, जाने मन में क्या ठाने हैं। चाहे जितना भी जतन कर ले, भरने का दामन तारों से, झोली में तो वही आएंगे जो तेरे नाम के दाने हैं। 18 गेंदे और 40 रन की दरकार है। एक सुपर मैच बीच मैदान में चलती हुई, एक अप्रतिम मैच। देखना है किसके पक्ष में जाता है ये मैच। फिलहाल गेंदबाजी के लिए बुलाते हुए सुहास को, सामने है मंगेश, मैन इन फॉर्म जिनका नाम है। एक आक्रामक बल्लेबाज, सामर्थ्यवान बल्लेबाज, ताकतवर बल्लेबाज, उसके सामने मिस्टर सुहास। बहुत ही बढ़िया गेंद, बैकवर्ड टच स्क्वायर लेग में थोड़ी सी फंबल, लेकिन सिंगल जरूर मिलेगी। और इस बीच अच्छा कॉल मिस्टर मंगेश का, सिंगल का इजाफा, 13 ऑन द बोर्ड। तो देखने समय 13 रन स्कोर कार्ड पर। देखने समय रूपेश आए हैं, हार्ड हिटर रूपेश ऑन स्ट्राइक। इस बार खूबसूरती के साथ में मिड ऑफ में, सिली मिड ऑफ रीजन में लपकने का प्रयास था। देखना है अपनी फॉलो थ्रू में फील्ड कैच लेने का प्रयास था। सिंगल का इजाफा, 14 रन ऑन द बोर्ड। धीरे धीरे मैच रोचकता, रोमांचकता के दहलीज के ऊपर आगाज देती हुई। इस बीच वाइट +1, 2 रन से यहाँ पर कॉइन होंगे, काउंट होंगे और स्कोर करके ऊपर 16 रन, 16 रन ऑन द बोर्ड। कहते हैं कि परिस्थितियां जब कठिन दौर से आप जाते हो, तब आपका कंसंट्रेशन बहुत कुछ निर्भर करता है आपकी जीत और हार के लिए। फोकस जितना अच्छा करोगे, मैच को उतना ही उड़ा ले जाओगे अपने पक्ष में। एकाग्रता वो ताकत है जिससे आप 7 समुद्र पार यहां से देख सकते हो, पानी के ऊपर चल सकते हो, हवा के ऊपर तैर सकते हो, बदौलत कंसंट्रेशन की, जिन्हें कहते हैं कि एकाग्रता। फिलहाल सुहास इस बार एक बार फिर गेंद जाती हुई, सिंगल रन के लिए दूसरे रन की कोशिश बिल्कुल भी नहीं होगी। अच्छा कॉल, नॉट आउट के संग सिंगल का इजाफा, 17 रन स्कोर कार्ड के ऊपर। अच्छा प्रयास चलता हुआ, 3 गेंदें हो चुकी हैं, टोटली 15 गेंदें शेष है। और स्कोर कार्ड के ऊपर अगर देखा जाए 17 यानी कि 35 रन की दरकार अभी भी शेष है। सुपर मैच अपन देखते हुए 15 गेंदें शेष और जीतने के लिए 35 रन की जरूरत। बड़ा मैच, यहां से रूपेश को हवाई फायर की जरूरत और मिस्टर सुहास को डॉट बॉल की। देखना यहां पर कौन जीतता है और कौन किसी खिलाड़ी के ऊपर अपने वर्चस्व को प्रस्थापित करता है। डिक्लेयर जोन में जाएगी गेंद, सिंगल का इजाफा, 18 ऑन द बोर्ड। कहते कि बुज्जी शम्मा भी जल सकती है, तूफान से घिरी कश्ती भी निकल सकती है, होके मायूस न अपने इरादे बदल, दोस्त तेरी किस्मत कभी भी बदल सकती है। देखना यहाँ पर बेहतरीन मैच, कड़ा संघर्ष,
14 गेंदों में 34 की दरकार। बहुत ही बढ़िया स्टाइलिश बाउंड्री, बड़ा शॉट। अभी भी 22 रन इस समय स्कोर कार्ड पर। मैच अभी भी दोहराए के दिल्ली इसके ऊपर आगाज दे रहा है। जीत किसी की भी पक्ष में जा सकती है। जो अच्छा खेलेगा, जो बेटर खेलेगा, जो कंसिस्टेंसी दिखाएगा, जो मैचलिस्ट परफॉर्मेंस दिखाएगा, वो मैच को उड़ा ले जाएगा। इस बीच देखना है सुहास ऑन बॉलिंग मार्क। इस बीच देखना है डिक्लेयर जोन में गेंद। ओवर की समाप्ति 23 रन स्कोर कार्ड के पर। 12 गेंदें बची है, 29 की दरकार। रिक्वायर्ड रन रेट की बात करेंगे 14.50 की। यस डिजायर। जीत की आवश्यकता। सुपर मैच, जल्द से जल्द फील्ड अरेंज करें श्री समर्थ 11 प्लीज। नो टाइम वेस्ट। यहां पर बैड लाइट आप देख सकते हो बीच मैदान में। फील्ड जल्द से जल्द अरेंज करें प्लीज, क्योंकि जो रूल्स है उस रूल्स को फॉलो करने हैं। 12 गेंदें बचे, 29 रन की जरूरत है। मैच अब काफी रोचक स्थिति से गुजरती भी खूबसूरत मुकाबला है बीच मैदान में। एक तरफ मंगेश कुरले जैसा आक्रामक बल्लेबाज है, तो दूसरी तरफ मनोज भोईर को गेंदबाजी के लिए बुलाया है। तजुर्बा दोनों के पास है, लेकिन आक्रामकता किसके पास है वो भी देखना आवश्यक होगा। 23 रन हो चुके, 12 में 29 की जरूरत। इस बार डॉट बॉल। मनोज भोईर अपने कलात्मक गोलंदाजी को दिखाते हुए, ये जज्बा है, ये कोशिश है, ये संघर्ष है, ये काबिलियत है, सब कुछ बीच मैदान में चलती हुई। मयूर पाटिल सर की तरफ से हर विकेट के लिए 100 रुपए का कैश प्राइज दिया जाएगा मनोज भोईर के लिए। इस बार जगह बनाने का प्रयास है, गेंद बीट करती हुई बाउंड्री लाइन के बाहर। डीजे आप बचाना मत अभी, क्योंकि मैच में समय कम है। अगर मंगेश का विकेट यहाँ पे निकालते हैं तो जय की तरफ से मिलेगा 200 रुपए का कैश प्राइज मनोज भोईर के लिए। यश कुमार पाटिल सर की तरफ से 500 रुपए का इनाम मनोज के लिए, विकेट अगर निकालते हैं मंगेश का खाली विकेट निकालते हैं तो 500 रुपए का प्राइज। इस बीच देखना है कि गेंद मिडऑन में ट्रैवल होती है, अच्छी फील्डिंग वहां पर स्वप्निल के द्वारा। तो रन हो चुके स्कोर कार्ड पर 28, यानी कि अभी भी रन चाहिए टोटली 24। 9 गेंदे और 24 रन की जरूरत, आवश्यकता, दरकार, सब कुछ। मिस्टर रूपेश ऑन स्ट्राइक, ये भी एक आक्रामक बल्लेबाज है रूपेश। इस बार विकेट का पतन होता हुआ यश से मयूर पाटिल की तरफ से न्यू मैन गौरव अब मैदान में जाते हुए। बच्चे सिर्फ 8 गेंदे और रन चाहिए यहां से 24, यानी कि सर रिक्वायर्ड रन रेट की तरफ नजर घुमाएंगे तो 300 के स्ट्राइक रन रेट से आपको रन बनाने होंगे। जय यहां पर बोलते हैं कि किसी का भी विकेट चटका लो, मैंने अपना एटीएम ओपन किया, मैं दूंगा आपको 200 रुपए। देखना यहां पर मनोज भोईर, वाड़ा बॉलिंग परफॉर्मेंस, उम्दा परफॉर्मेंस। इस बार डिक्लेयर जोन में गेंद।
सिंगल रन्स। अब 7 में 23 की जरूरत। मनोज भोईर यहाँ पर अपनी बेहतरीन कुशलता को दिखाते हुए आखिरी गेंद। इस बार भी डिक्लेयर जोन में गेंद गई है, यानी कि अब 6 गेंदों में चाहिए 22 रन। स्कोर हो चुका है 30-30। थोड़ा सा समय अपने पास है, तब तक चलते हम डीजे मास्टर की तरफ। अरेंज करें प्लीज श्री समर्थ 11। 6 गेंदे और 22 की आवश्यकता है। 6 गेंदे और 22 रन की जरूरत। छह गेंदे और 22 रन। यश उर्फ बॉबी नाम से जिनको पहचाना जाता है और काफी पसंद किया जाता है, उनकी तरफ से 500 रुपए का इनाम है। मंगेश का विकेट अगर चटकाते हैं गेंदबाज मनीष पाटिल के लिए। 6 में 22 की जरूरत। अतिशय सुरेख उत्साह। अमरजी पाटील सरांकडनं मंगेश मॅच काढतोय तर 500 रुपयाचं पारितोषिक। इथे मात्र अभिवादन केलंय कॉमेंट्री बॉक्सला आणि येतोय सरळ बिग 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 झटका। शॉट मात्र या ठिकाणी खेळेन आणि आत्मविश्वास मात्र माझ्या संघाला मिळून देईल, ही भावना खूप महत्वाची आहे। 5 चेंडू आणि 16 धावांची गरज। बघूया मनीष पाटील तयार होतोय आणि इथे मात्र एक धाव वर्जित केली जाईल। बघूया गौरव आलाय सायकेंडला। 4 चेंडू आणि आता मात्र 15 धावांची गरज आहे। 4 चेंडू 15 धावा। चार चेंडू आणि 15 धावांची गरज। बघूया हवेमध्ये थोडासा दमटपणा जाणवतो आणि थंडी मात्र थोडीशी जाणवायला लागलंय, मात्र मैदानाच्या आतमध्ये एक ऊर्जा आहे। फुल टॉस करून खेळलाय चेंडू इनटू द गॅप मध्ये वन्स बाउंड जाईल चौकार। मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने मात्र गौरव गौरवशाली कामगिरी करतोय, दुसऱ्या बाजूने मंगेश मात्र क्लास 1 फलंदाजी करतोय। मयूर पाटील या ठिकाणी सांगतोय की षटकार मारून सामना संपवला तर आता मात्र सामना थोडासा ट्विस्ट झालाय। 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे। मयूर पाटील या ठिकाणी सांगते आता षटकार मारला तर मात्र 500 रुपये दिले जातील। मनीष पाटीलने जर सामना या ठिकाणी जिंकतोय तर मात्र यश बॉबी यांच्याकडनं 500 रुपये त्यांच्यासाठी सुद्धा आहेत। हे चाहते आहेत जे आपल्या आपल्या संघाला मात्र धावसंख्या मात्र बघायला मिळते 30-43। 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे। अमर पाटील कडनं मात्र सामना जिंकताय तर दोन्ही खेळाडूंना 250 250 रुपये मिळतील।
हो हो हो, व्हॉट अ लवली फिनिश.